यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। कांद्याची आवक वाढल्याने दरामध्ये घसरण, शेतकरी हवालदिल। किरकोळ बाजारामध्ये कांद्याची 20 रुपये किलोने विक्री। कोल्हापुरात मनसेच्या 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, विनापरवाना बाईक रॅली काढल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा अंगलट। रत्नागिरीमध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र सुरू, 8 दशलक्ष लिटरने पाणी शुद्धीकरणाची क्षमता वाढणार। साळवी स्टॉप, नाचणे जलशुद्धीकरण केंद्रांवरून होणार जलशुद्धीकरण। पंढरपुरात आजपासून पाणी कपात, कमी पावसामुळे उजनी धरणामध्ये 4% पाणीसाठा, शहरात पाणी टंचाईची समस्या। कापसाचे दर घसरले, कापसाला 6,500 रुपयांचा दर, शेतकरी चिंतेत, दर वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यामध्ये यंदा तुरीचं उत्पादन 40%, तर कपाशीचं उत्पादन 30% घटलं। निसर्गाचा लहरीपणा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान। गोळीबार करत 2 जणांचा सराफा दुकानामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पुण्याच्या शिरूरमधील सुभाष चौक परिसरातील घटना। लोणावळ्यामध्ये अन्न विषबाधेमुळे तब्बल 150 शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू, उघड्या जागेवरील खराब अन्नपदार्थ झाल्यानं विषबाधा झाल्याचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती। जळगावच्या अमळनेरमध्ये 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान संमेलन भरणार।